आता जे एकूण आले ते ओव्हर एकूण आले बघा ना आता 800 कपड्यानं हवा भरून घरान येते. चिकन तली मिरची मारी नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सर्वांना जय शिवराय, जय आग्रिकोली. तर आज आम्ही चाललोय माळसेज घाटला 21 दिवसाच्या गॅप नंतर. तर निघायचं होतं ॲक्च्युली 4:15 वाजता, पण निघता 5:30 वाजायला आले. ज्यावेळेस संडे असतो तर माळसेजला गर्दी असतो. जेवढं लवकर जाता येईल ना तेवढं बरं, म्हणजे गर्दी व्हायच्या अगोदर. दूध इकडं थांबलंय, अमोल पण पुढं निघालंय आणि आपली नंदी पण रेडी झाली माळशेज घाट संडे राईडसाठी. तर चला आता निघतो आम्ही इकडनं आता. बाय. चला मित्रांनो, निघालोय आता घरातून. जय बजरंगबली, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, कालोबा देवा की जय. तर यद्दू पुढे चाललंय आणि आमच्या गावात कालोखच कालोख. कारण की आमच्या गावाकडे आता लक्ष नाही नेत्यांचा, फक्त सोसायटीवाल्यांची कामं करतायत. तर तुम्ही बघा, थांबा, पूर्ण पाणीच पाणी. आता तुम्हाला दिसतं माहिती आहे, पण तुम्ही बघू शकता किती मच्छर आहे, पाणी जमा झालं आहे. पण या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाही. आता रोडचं काम गेली कित्येक महिने चालू, पण अजून काय पूर्ण होत नाही. चालू होतो थांबतो, चालू होतो थांबतो. तर काय चाललं माहिती नाही. पहिले इकडं पाणी साचायचं, थोडा रोडवरती झाला तर तो शाखेजवळ पाणी साचायला लागला. जास्त काय चेंजेस नाही झाला, फक्त पाणी शिफ्ट झालं, शिफ्ट. आता तिकडं थोडा रोड उच झाला का मग तो पाणी बसस्टॉपकडे शिफ्ट होईल. आता बाकीचे शिलफाट्याजवळ पोचलेत आणि आम्ही आता इकडनं आम्हाला तरी पण दुर्गाडी किल्ल्याजवळ पाऊण तास जाईल पोचायला. एक मयूर आहे, डोंबिवलीचाच आहे मुलगा, तो आपला नातेवाईकच आहे. तो तिकडनं जॉईंट होणार आहे आम्हाला. आणि बाकीचे पोचत आहेत, अर्धे पोचलेत, थोडे जण बाकी आहेत आणि आम्ही निघाले. आणि यज्ञेश डाकी आता तो आलाय, मग निघतो 2 मिनटं. निघालो आता अमोलच्या घराच्या इकडून. अमोलचे 3 पंटर आहेत त्याच्यासोबत, MT हंटर. आता यज्ञेशला फक्त कापरवाडीला पेट्रोल टाकायचं. माझी रेंज दाखवतो 153 किलोमीटर, तरी टाकून घेतो पेट्रोल. आता पेट्रोल टाकायला 111 रुपये लिटर. फुल कर ना, फुल फुल. गडकरी बाबाच पूर्ण येतो आणि काय गाड्यांच्या मारून ठेवील पूर्ण वाट लावून ठेवले बाबा. हां, एवढी नाही, पूर्ण वाट लागले. कस्टमर कंप्लेंट करतात की पेट्रोल बरोबर येत नाही, माहिती आहे का. नवीन नवीन गाड्या बंद पडतात. त्याला का त्याच्या मुलाचा बिझनेस मोठा करायचा, लोकांशी काही लेनदेन नाही. खूप गाड्या खराब झाल्या इकोनॉमी. थोडं इकोनॉमी ठीक आहे 20%, पण हे आता जे इकोनॉमी ते ओव्हरच इकोनॉमी आहे. 80% ना किती आहे आता, 20चा आहे की 80 झाला? 85 याच्यामध्ये, 85च आहे. त्या हायला गाडी ना तर ऊस टाकायचं बाकी आहे. 20 रुपयाचा ग्लास टाकायचा. कितीचा बसला? 874 58.
त्याचं टाकून घे ना, मी करतो. मला मोबाईल काढायला लागेल याच्यातनं. हा, आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आम्ही आता थांबलो, मयूरची वाट बघतोय. पेट्रोल टाकायला गेले, अजून ते येत नाही. जादू, आमचा जादू. धूप धूप कर ना. त्याला भुंड्याजवळ रेते तरी लेट. अरे पॉवर 85 टाकाचा गडकरी बाबाचा. चला तर मयूर आला आता इकडनं. आई सिग्नलला इमानदारी शावरे. सकाळी थांबले गाड्याने तरी पण आम्ही थांबलो तर आमचे मागचं थांबलेन बघ. प्रामाणिकपणे थांबलेन. आमचं रायडर प्रामाणिक आहे, सिग्नल तोडीत नाही. रूल. आता आवरे सकाळीच कोण नाही, गाड्याने काही नाही तरी थांबले सिग्नलला आम्ही जसे. आलाय ना तिकडे जा पहिला. काय बोलला आपल्याला? काय तुम्हाला डबे ठेवला? हा, त्याला बसवतो पण त्याची गाडी बंद झाली. गाडी बंद पडली. उद्घाटन झालेलं आहे गाडीचं. श्री गणेशा झालेला आहे. चाललोय मालसेतला, पण एक्साइटमेंट लडाख सारखी आहे. तर निघालोय. फ्रंट कॅमेरा चालू ठेवला आहे फ्रंट अँगलने, आणि मस्त आमचा ताफा आहे लाईनीने येतोय. भारी वाटतं बघायला. त्याच्यात 360 माझा 360 कॅमेरा लावायला लागेल आता स्टिकला. थोडा पुढं गेल्यावर थांबवून गाडी थांबवतो आणि 360 लावतो, म्हणजे व्ह्यू भेटेल. बाकीचे सर्व आहेत आता, म्हणजे एक स्पीड मेंटेन ठेवला आहे 55-50. 50 ते 55च्या स्पीडने चाललो आहे. जो लेट झाला, माझ्या मुला लेट झाला. थांबले होते ते 1 तास जास्त झाला थांबले होते. तर मयूरला टाकायचा होता, ते कुठला आहे तो पॉवरचा पेट्रोल, बिना इथेनॉलला. अगोदर गेलेला तिथे टाकला नाही, मग परत तो वाढला. त्याच्यासाठी थांबलो होतो तेवढा दुर्गाडी किल्ल्याजवळ. मग आलो, भेटलो, स्टिकर वगैरे चिपकवला प्रत्येकाच्या बाईकला, आणि मग निघालो. हे वातावरण एवढं मस्त ना, थंड वातावरण वाटतो, थंडगार. पाऊस पडेल असं वाटतोय. ॲक्च्युली पडायला पाहिजे, मग मजा येईल थोडी अजून पावसात गाडी चालवायला. तरी रोडचा बऱ्यापैकी काम झालं. आता आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना, रोडचं काम चालू होतं. एवढा रोड खराब होता ना, आता थोडा पॅच खराब लागला. बाकी ते अहमदाबाद वगैरे साईडला गुजरातला मस्त हायवे झाला असेल. मी पण आजच बघतोय. म्हणजे आमचं एवढा बॉन्ड झाला आहे ना. ही आमची दुसरी राईड सोबत, आणि पहिली राईड आम्ही कोरीगडसाठी केली होती आमची. पण बॉन्ड एवढा झाला आहे ना, कोण सांगणार नाही का आमची फर्स्ट आणि सेकंड मीटअप आहे. काय नाही, कारण की राईड एन्जॉय करतच ॲक्च्युली करायचे असतो. आजूबाजूचे नजारे, व्ह्यूज बघतच राईड करायचे असतो. कुठं आपल्याला पोचायचं नसतं. मस्त आजूबाजूच्या नजाऱ्यांची मजा घेत राईड करायची. नुसतीच घाई नाही करायची डेस्टिनेशनवर पोचण्यासाठी. मस्त आरामात जायचं. घाईत गेल्यावर कसं आजूबाजूला तेवढा लक्ष राहत नाही, फक्त रोडवर राहतो आणि कुठं पोचायचं त्याच्यावरच लक्ष राहतो. तर त्या राईडला काय तेवढी मजा नाही राहत. राईड कशी एन्जॉय करतच करायची असतं.
याचा पॅटर्नच वेगळा आहे. लातूर पॅटर्न बोलते इसको. चपाती वाटाण्याची भाजी. अजून कोण आहे माग? वडापाव दिसता हो का? वडापावचे मानकरी अरे ड्युअल कॅमेरा आहे ना त्याला. आहे ना. मग त्याला लाव. आमचं आता राहिला नाश्ता करून वडापाव खाला. तुम्ही काय खाला रे? वडापाव. बर्गर खाला त्यांनी. त्यांचं हॉटेल दुर्गाचा वडापाव खाली त्यांनी. लगेच बाजूला ड्रिंक पण आहे का? स्पेशल ड्रिंक एनर्जी. डायरेक्ट गाडी हवे झेपल त्यांनीच प्या. बिना झेपल्याचे पिला तर डायरेक्ट घाटावरची गाडी डायरेक्ट शिवनेरीवर. आता तेवढं वाटतं 35-36 किलोमीटर बाकी. अजून 1 तास झाला आम्हाला. आमचे काय ड्रोन पायलटने एक्सपेरिमेंट करत घेतले. ओमनी उडवणार आहे तो ड्रोनशी. इको सॉरी इको उडवणार आहे तो ड्रोनशी. उडव चल उडव इको उडव. Did you wait too long? Tell him that you love him, but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that daddy never made a right before, darling. मस्त. आता आमचं लाईनअप एकामागो एक चालू आहे. ड्रोनचं शॉट घेतलं सूरजने. नाणेघाट 6 किलोमीटर लेफ्ट साईड राईट साईडसाठी. मार्शेस घाट अजून 28 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे अर्धा ते पाऊण तास जाईल. तरी हे पण फोडले मी आता. ते झाडं कापली आहे पण आजूबाजूचे जे तुम्ही बघता ना, कारण की पूर्ण असं डोंगरच होतं आणि झाडं होते आजूबाजूला. मी जेव्हा गेल्या वर्षी आलो होतो ना गेल्या वर्षी आलो होतो ना मी, तेव्हा हे असं डोंगर म्हणजे फोडलेले नव्हते. या टेकड्या ज्या आहेत त्या मस्त आजूबाजूला अशा रोडचे झाडं पसरलेली होती. मस्त वाटत होता. रोड पहिला डांबरी होता आलेला त्या टायमाला, पण आता पूर्ण कॉन्क्रीटचा झालाय रोड. व्ह्यू बघा. वीर काय भारी दिसते. भारी एकदम. कॅमेरा थोडा लेट चालू केला मी. मस्त वाटत होता. धुका अख्खा डोंगरावर लांबशी बघायला भारी वाटत होता. का दिसत असेल तर बघा. मस्त वाटतं का. पूर्ण धुकाना असं खाली उतरलं डोंगराजवळ धका. आणि छोटे मोठे झरणे पण दिसत आहेत, धबधबे बघा ना. ढग कसे एकदम उतरलेत. ते आमचं महाराष्ट्र ॲक्च्युली स्वर्गच आहे. आपलंच आहे. फोटो काढतात ते वरती गेले. तर थांबलो थोडा फोटो काढासाठी. हे बघा फोटोग्राफर बघा आमचा. बघा तुम्ही व्ह्यू बघा तुम्ही. हे व्ह्यू साठी थांबलेलो फोटो काढायला. मस्त फोटो काढून घेतला. स्वर्ग उतरले खाली. ड्रोन काय गेला आपला. हे बघ शो करते बघ. आयफोन आहे बघा. फोटो तर काय नाही तर पकडून ठेवले का. माझा आयफोन बघा. जे घुसतावचे तुझे आयफोन आहे. जे कर काय. ड्रोन कुठे आहे आपला. चला घाट सुरू. आता इकडनं घाट सुरू झाला. काय माहिती.
टोपी पडलेली ना ती टोपीला थांबलेलो पण मागे नव्हता जाऊ तो पण माग होता तो थोडी जवळ होता पकावा आता आर्टिकावाल्याने राईट साईडला दाबला फेकला असता तरी पण मोस्ट ऑफ ना ड्रायव्हर असं बऱ्यापैकी का त्यांना पद्धत नाही गाडी चालवायची कशी ओव्हरटेक करत आहे घाटामध्ये आम्ही करतो पण जागा बघून करतो पण ते कसे पण टाकतात असं गाडी येतो मागणं किंवा समोरनं ते विचार नाही करत तो वासला ठोकता धबधबे चालू झाले आता फक्त पाऊसच भेटायचा बाकी आमच्या इथं पाऊस पडतो वाघबिलला आणि इथं पाऊस हाय धुका वगैरे हाय वातावरण एकदम थंड आहे बघा त्यात धबधबेच तो घुसले का अंगण तुझे तो नाही पण मला एक उत्तर दे तू आपण जातो तर आपल्याला पाऊस कला भेटते ते लडाखला गेलो तर पण पाऊस जम्मू काश्मीर पासून घरा येईपर्यंत आपण 4 दिवस पाऊस कला वरती पोहोचपर्यंत तरी पावसाने थांबाचा परत पाऊस लागला अरे तीच तर पावसाची मज्जा आहे पाऊस बघायला आले वाया व्यवस्थांचे पाऊस पडते काय बोलायचं आम्ही पण करतो तिथे थोडा आता वरती आले माळशेज घाटावर पाऊस लागला बरा वाटला जरा वातावरण थंड होतं आणि पाऊस नव्हता खाली पण आता वरती पाऊस लागला जरा बरा वाटला अजून जोरात पडायला पाहिजे धो एकदम येऊन दे हा एक टन आम्ही थांबले खरंच आला गाड्यांची भीती वाटते एखाद टन चुकला ना डायरेक्ट अंगावर पूर्ण वातावरण चेंज झालं जसं आम्ही लडाखला वगैरे जातो खालती वातावरण वेगळं आणि वरती एकदम हायपासला गेले वातावरण तसाच वातावरण इकडं पण आहे खालती थोडा म्हणजे थंडावा आहे पण एकदम खुलं आहे वातावरण आणि इथं बघा पूर्ण धुक्का रोडवर बाबा पुढचा काहीच दिसत नाही पुढचा काहीच आवरा धुका आहे बाबा काहीच नाही ना दिस बाजूचा दिसत नाही आवरा धुका दे आता समोरची बस आले वाटते का बस आली ती बघा बस नाही सॉरी ट्रक आहे मोठा पण एक नंबर बघायला वाटते समोरची भारी वाटते बघायला पण जसे आरामशीत बाबा अति घाई संकटात नाही कोणी घास पेटवले थांबा फुल माती मनीष मास्टरची टेस्टिंग चालू आहे थांबा नाही इथं फुल माती जात असेल नाही इथं लावायचं जुगाड करायचं जरा तिकडं अरे ते पॉइंट आहे तिकडून पण काय दिसत तिथून वॉटर आपण काहीच दिसत नाही ते खतरनाक दाबो अंदर दाबो गेम झाला यज्ञचा गेम झाला स्टोरेज फुल आवरा दुकाय ना जाम दुखात आहे बघ पुरं दरी आहे हे का दुखाय बघा ना रायडर आमचं थांबले ना या सगळ्या पण आम्ही थांबलो व्ह्यूची मजा जेव्हासाठी आम्ही चाललो मस्त टाइमपास करीत त्यात ते घायने मस्त जया वाटेल मनाने त्या थांबतो फोटो काढतो व्हिडिओ काढतो जाम दुखाय पण जाम दुखाय समोरचं काहीच दिसत नाही आता हे मोबाईलमध्ये तुम्हाला समजत असेल पण मी आम्हाला समोरशी बघतो ना आम्ही तर फरक समजते समोर तर काहीच दिसत नाही जास्त हे बघा जेव्हा जवळ येईल ना गाडी तेव्हा दिसतो आता बाईक आली ना ओव्हरटेक तर नाटकाने करायची भेटला तरच करायचा बाबो हे नुसतं वॉटरफॉल तेव्हा दरी कोसळलं ते इकडं म्हणून जाली लावली बघा वरती म्हणून थोडं आजूबाजूला लक्ष पण ठेवा नुसतं व्ह्यू मध्ये नका गुंतून राहू
बघा आपल्या स्वराजांच्या मावल्यांचा शकता. धुकं आता एवढं वाढत चाललेलं आहे खूप. हे सांगते आता 800 कपड्यानं हवा भरून घरान येते. काय सांगायचं याला. मस्त पोच देताना यो बघ जादू. आम्ही पोच इथं पण तो आमचा फोटो नाही काढला. फोटो नाही व्हिडिओ करते. आता वातावरण खुल्लं झालं बघा सर दिसतात. चला आपण त्यांच्या जवळ जाऊ. ये नदी आता बघा आपल्या जवळ कवरी आहे. ते बघा कवरी लांब आहे नदी. आता आमचं गडी आता फोटो काढतात. आले तवशी तर टाइम लॅप्स याने झोर घातले. अरे बाकीचं काय गेलं आपलं. मगाशी काहीच दिसत नव्हतं समोरचा रोड. हाय. वातावरण बघ अख्खं खुलं. आता अख्खं रोड दिसायला लागलं. झरणं तर ए साईडला जास्त झाला. पूर्ण दिसायला लागला. आता समोरचा दिसत नव्हता. एवढा धुका होता मगाशी. तर अख्खा दिसायला लागला ना सूरज. हा धुका आवरा होता ना का काहीच आजूबाजूचा दिसत नव्हता. पूर्ण क्लिअर झाला. आता पूर्ण क्लिअर नाही. आता परत आला. हे बघा परत आला. हे बघा आता दिसत नाही समोरचा. बघाल जरा बरं वाटतं म्हणून थोडं थांबले. थोडं वरच्या साईडला जाऊन मग निघून आता इकडे. वातावरण म्हणजे सेकंडला चेंज होते. अजय काय जाईल लक्ष कुठं होतं विचार. तो काय बघतो त्या एक वस्तू गरम गरमच्या त्याच्या अंगावर. काय यो बघते. काय कोणला बघते. कोणला बघते वरती. कोण आहे. कोण दिसत तर नाही. दर राणीला दर राणीला. कोणचे मागाव कोणचे गेले वरती बघत फुल गर्दी. गाड्या आता थोडं वाढलं म्हणजे सगळी वाढली. रेकॉर्डिंग चालू आहे ना. हाय चालू माझा म्हणला रोहित दादा चालले धबधब्या फोटो काढायला. जमत नाही. बारकी बरोबर थांबले. पहिला रोहित दा फोटो काढायला. रोहित दादा फोटो काढतो. बघ हा इकडे बघ. तर कल्याण आता इकडची 78 किलोमीटर. ठाणे 98. मुंबई 153. खतरनाक काम आहे पण चिठ्ठी जायली.
अमोलचे रोड आहे तेव्हा अगदी जाम वर्ष जायलं, तेव्हा झारखंड जाम होती उलटा. पोचलो हम उरू का आता. कुकिंग चालू आहे. कुकिंग चिकन तलिंग, मिर्ची मारिंग, पिछवाड़े से धुआं निकालेंगे. आपल्याला प्लेट घे दोन टाकायला साखाला लगेच. इथून चिकन तर दिलीत ना या खावाला. कोणा खावाचं असेल तर स्पेशल कुक आम्ही आणले आमचे घरामागशी. तर ऑफ रोड करीत आले ऐसा ना ते आता डीजेचे कॅमेरे व्हिडिओ. चले बनव, चल पटकन. भूक लागली तर पार्सल तरी जेवून जाऊ. चल स्विगी मॅनेजर, स्विगीवर मागव ना घे. अटक दिली त्यांच्या स्कूटी, आपली अटक तुझं टायर माझा फिरलेला मागचा मज्जा आली. ऑफ रोड करायला मज्जा आली. ते याची मयूरची आर्टेक्स युद्धची कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. माझ्या एका साईडला चला मस्त जेवलो अमोलच्या फार्म हाऊस वर. हे बघा गाडी पकडून गेले, जास्त जेवले जरा झोपायले त्याला. अमोलचा फार्म हाऊस. ही त्यांच्या आजूबाजू सगळी आंब्यांची झाडं, पेरवांची झाडं, ही टोटल जागा त्यांची. ह्या आमच्या गाड्या. अरे जेवलो मस्त. माळशेज घाट फिरून आलो. अमोल त्यांचे जेवलो फार्म हाऊस येऊन चिकन विकन बनवला. आता जेवून जायला आता निघतो. आता 9-10 वाजतील घरा पोचता. आता तुम्हाला दाखवतो ऑफ रोड आता करत जातो. थोडासाच आहे पण मजा करत काही पूर्ण आता चढण उतराची आहे. फोनमध्ये छोटी वाटते पण हा थोडी मोठीच आहे चढण. चला आता निघतो, बाय. चला आता इकडनं निघतो मस्तपैकी. निघलो तर तुम्हीच बघा चढण किती मोठे आहे. फ्रंटचा दाबून फायदा नाही. झाडा खाली आला असं पहिलं येतो तू नुसती गाडी होती नुसती. आता बाहेर टाकली नव्हती म्हणजे याकडे गाडी काय नाही पाहिजे कसं. चला बेकार ओके. न्यूट्रल नाही चाल पाण्याची. यो तेवढाच पॅच होता चिखलाचा. गाडी स्लिप होती लगेच. आपला ऑफ रोड पॅच लांबी रस्ता. चला तेरा या एरिया बघून ना जुनं दिवस आठवतात. शेता बघली का एक टाईम होता आमच्या गावकऱ्यांची शेता होती ना. अशीच मेहनत करायची भात लावून त्याच्यावरच रोजगार करायचे.
बिल्डर आले राक्षस रोपे नाखे भूमिपुत्रांची वाट लावली येऊन. पहिला पण तेच केलं, आता पण तेच चालू आहे. त्या टायमाला फक्त पैसा दिसत होता भूमिपुत्रांनी ते नाही केलं का. खरी ताकद आपली जमीन होती. कोणाच्या बापाची हिंमत नव्हती नाडायची. जमीन आपल्या हातात होती. तर जुने दिवस आठवले पण अरे शेत बघून. यो पण दणके असं डायरेक्ट लोलबाड डायरेक्ट लोलबाड. चला नको परत जाऊ. चल ना तुला जर नाही तुमची असेल ना तशी खेचते ना जरा बाहेर. आता निघालो घरी जायला. मी एक डाऊनटाऊन आणले ना का आमच्या गावांच्या रोडला ठाणे रिंग मेट्रो. काही गरज नसताना आवरे डिवायडर चांगलं बनवलेलं, रोड चांगलं बनवलं, त्याच्यात झाडा पाण्याला अख्खी झाडा तोडली. नाही डाऊनटाऊन आधीच रोड कमी आहे ना एरियान. हो एक ॲक्सिडेंट झाले, ट्रॅफिक मारण्याची होते ना. परत ती रिंग मेट्रो आणले, अजून त्रास देवाला. टाटा बाय बाय. चला मी पण पोचलो घरा. टाका गाडी पार्किंग मध्ये टाका. ही आपली ज्युपिटर. पोचलो रे एकदाचा घरा. 9:30 वाजता पोचलो. 7 वाजता निघलेलो अमोलच्या फार्म हाऊस वशी. तर बरं झालं टाकली आम्ही कामतगर साईडशी टाकली. अख्खे पाईपलाईन गुंदवली वगैरे, पाईपलाईन पकडून आलो म्हणून लवकर थोडा पोचलो. नाही तर ट्रॅफिकमध्येच असतो. कारण की मानकुलीपासून हायवे दिवा टोल नाका क्रॉस करेपर्यंत ट्रॅफिक. मग आम्ही विचार कर पाईपलाईन टाका. पाईपलाईन नाही आलो तर रेनकोट वगैरे काढला. आता शूज करतो. शूज एवढे भरलेत ना माझे, पूर्ण पाणी झालं आहे माझ्या शूजमध्ये. वॉटरप्रूफ असून 8 का 9 हजारचे शूज घेतले तरी पण पाणी आतमध्ये गेले आहेत. पूर्ण चिपचिप झालं आहे, एकदम पाणी आहे. त्यात तुम्हाला काढून दाखवतो किती भिजले आहेत. टोटल डिस्टन्स आम्ही कवर केलं 266 किलोमीटर. बघा शूजच्या हालत बघा माझ्या. पूर्ण आतमध्ये पाणी गेलं. आतमध्ये पूर्ण भिजलेत. पायांची हालत बघा. कोण सांगेल वॉटरप्रूफ आहे बघा. गाडीची हालत बघा. बाबा उद्या धावायला टाकायला लागेल खचर. बाबा नेक्स्ट रायडर राहिले माझा बघा. माझा थापला होता. वरती जातो पहिले. चेतन मालसेज आत्ताच आलो तर मस्त वरती जाता अंगवता पहिले. जेवताव ना झोपताव तांदून. गेल्या वर्षी मी या ज्युपिटरने गेलो होतो लडाखला. मस्त मजा आली. पण लडाखला गेलो होतो स्कूटीने. जातो वरती आणि आंघोळ करून जेवतो आणि व्हिडिओ एडिटिंगला बसतो. आता व्हिडिओ एडिटिंगला बसेल तेव्हा समजेल कसे झाले व्लॉग. तरी टाकेन. तुम्हाला आवडले तर लाईक कमेंट नक्की करा. चला बाय, गुड नाईट.